हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनल वरती. तर चला, लास्ट लेक्चर मध्ये आपण सेमीकंडक्टर डिव्हाइसेस हा चॅप्टर सुरू केला होता. या लेक्चर मध्ये आपण त्या चॅप्टरला थोडंसं पुढे घेऊन जाणार आहोत आता. ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण बेसिक गोष्टी चॅप्टर बद्दल आणि हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर बद्दल पूर्ण प्रकारे शिकलो होतो. ठीक आहे, आता या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट पार्ट याचा. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला स्पेशल पर्पज जंक्शन डायोड्स. नेक्स्ट टॉपिक आहे स्पेशल पर्पज जंक्शन डायोड्स. आता जे स्पेशल पर्पज जंक्शन डायोड्स असतात ना, तर त्यात येतं बघा झिनर डायोड, फोटो डायोड, सोलार सेल आणि एलईडी. आता या चारीमध्ये एक क्वेश्चन फिक्स असतो, लक्षात ठेवायचं, 2 किंवा 3 मार्काचा. या चारीपैकी एक क्वेश्चन फिक्स असतो 2 किंवा 3 मार्काचा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यात मी तुम्हाला काही पॉइंट सांगतो, ते पॉइंट्स तुम्ही लिहू शकता डायरेक्ट. ठीक आहे, आणि 2-2 मार्काच्या गोष्टी मी फिक्स करून टाकतो, बाकी तुमच्या हातात. तुम्हाला रीड करावं लागणार, इथं मी एक्सप्लेन करणार, बुक रीड करावं लागणार, लिहायचं कसं काय ते तुम्हाला एकदा प्रॅक्टिस करावं लागणार. बाकी 2 मार्क असे फिक्स करतो की प्रत्येक याच्यात तुम्ही डायग्राम काढायची, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याची बायसिंग लिहायची. बायसिंग म्हणजे ही खूप इम्पॉर्टंट आहे. कशात कोणती बायसिंग होती, फॉरवर्ड बायसिंग होते की रिव्हर्स बायसिंग होते. जसं की झिनर डायोड जो आहे तो रिव्हर्स बायसिंग मध्ये वर्क करतो. त्याच्यानंतर डायग्राम काढायची फोटो डायोड मध्ये आणि त्याच्यानंतर लिहायचं फोटो डायोड सुद्धा रिव्हर्स बायस मध्येच वर्क करतं. फोटो डायोड सुद्धा रिव्हर्स बायस मध्येच वर्क करतं. ठीक आहे, नेक्स्ट सोलार सेल. सोलार सेलला कोणतीच बायसिंग लागत नाही, हा सुद्धा पॉइंट लिहायचा, कारण की सोलार सेल स्वतः आपलं इलेक्ट्रिसिटी एनर्जी प्रोड्यूस करत असतो, त्याला आपण बॅटरी लावून काय करणार. ठीक आहे, अँड नेक्स्ट एलईडी जे असतं त्याला फॉरवर्ड बायसिंगची गरज पडते. तर हे लिहायचं सगळं, बायसिंग वगैरेचं पूर्ण प्रॉपर लिहायचं एकदम, रिव्हर्स बायस, फॉरवर्ड बायस. ठीक आहे, कोणती बायसिंग लागते, त्यानंतर डायग्राम वगैरे बघायचा. ठीक आहे, चला, तर आपण आता सगळ्यात आधी सुरू करणार आहोत स्पेशल पर्पज जंक्शन डायोड्स मध्ये. स्पेशल पर्पज जंक्शन डायोड्स मध्ये पहिला आहे आपला सगळ्यात आधी आता झिनर डायोड. काय आहे पहिला आपल्याकडे आहे झिनर डायोड. आता एक ग्राफ बनवला होता, प्रत्येक एकदम चांगल्या प्रकारे ऐका. ठीक आहे, थ्योरी खूप जास्त आहे, मी प्रत्येक पॉइंट एक्सप्लेन करणार आहे इथे तुम्हाला. रिव्हर्स बायसचा ग्राफ ड्रॉ केला होता बघा आपण, रिव्हर्स बायसचा ग्राफ ड्रॉ केला होता आपण, करेक्ट आहे असा. आता हा जो रिव्हर्स बायसचा ग्राफ ड्रॉ केला होता, तर परत एकदा चांगला ड्रॉ करूयात एकदम थोडासा. या टाइप मध्ये हा झाला आपला रिव्हर्स बायसचा ग्राफ. आता लक्षात ठेवा, या ग्राफ मध्ये हा वाला रिजन जो होता इथपर्यंत ठीक आहे, फोटो डायोड मध्ये परत येणार आहे, पण हा वाला जो रिजन दिसतोय ना तुम्हाला, हा वाला रिजन आपण झिनर डायोड मध्ये यूज करत असतो. हा वाला रिजन आपण झिनर डायोड मध्ये यूज करत असतो. ठीक आहे, याचा यूज आपण झिनर डायोड मध्ये करत असतो. आता त्याचा यूज झिनर डायोड मध्ये होतो म्हणजे कसं काय ते आपण पूर्णपणे बघूयात आता. ठीक आहे, यूज असा होतो की याच्यात काय आहे, व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन खूप कमी आहे. हा जो रिजन आहे ना, या रिजन मध्ये व्होल्टेजचे फ्लक्च्युएशन खूप कमी आहे. ठीक आहे, आता ते जे व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन खूप कमी आहे पण करंट खूप वाढलेला आहे, हेच तर आपल्याला पाहिजे. झिनर डायोड जे असतं ना, झिनर डायोड पहिलेच लिहून देतो, ते ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर यूज होतं. झिनर डायोड काय होतं, झिनर डायोड जे आहे ते ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज होत असतं, पहिली गोष्ट. आता व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून यूज होतं ती गोष्ट तर क्लिअर आहे, बट आता कसं व्होल्टेज रेग्युलेट करतं यावरती आपण आता डिस्कशन करूयात. ठीक आहे, बघा होतं काय, झिनर डायोड हा एक स्पेशल पर्पज जंक्शन डायोड आहे. झिनर डायोड हा एक स्पेशल पर्पज जंक्शन डायोड आहे. त्याचा सिम्बॉल आधी तुम्हाला मी सांगून देतो कसा आहे. हा तुमचा नॉर्मल डायोडचा सिम्बॉल असतो, पी टाईप आणि एन टाईप डायोड. याला अशा इन्क्लाइंड लाईन्स देऊन टाकायच्या, मग त्याला आपण म्हणू शकतो की हा आहे झिनर डायोड. काय म्हणू शकतो त्याला आपण म्हणू शकतो हा आहे झिनर डायोड. क्लिअर इथपर्यंत तुम्हाला? आता
झिनर डायोड कोणत्या बायसिंग मध्ये वर्क करतो? हा क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये पण डायरेक्ट दिलेला आहे की झिनर डायोड रिव्हर्स बायस मध्ये वर्क करतो, आणि हे बरोबर सुद्धा आहे. ठीक आहे. पण इकडे तुम्हाला काहीशा गोष्टी एक्स्ट्रा शिकायला मिळतात. हे तुम्हाला माहिती पडलं असेल आता. ऑलमोस्ट आपण पूर्ण सिलेबस मराठीतून शिकवलाय फ्रीमध्ये, पूर्ण सिलेबस मराठीतून शिकवलाय फ्रीमध्ये. ठीक आहे. तर जे फॉरवर्ड बायसिंग असतं ना, ते फॉरवर्ड बायसिंग मध्ये पण झिनर डायोड वर्क करतो, पण तो फॉरवर्ड बायसिंग मध्ये ऍज अ नॉर्मल डायोड बिहेव्ह करतो. फॉरवर्ड बायसिंग मध्ये तो ऍज अ नॉर्मल डायोड म्हणून बिहेव्ह करतो, त्यामुळे आपण त्याला त्यात यूजच नाही करत, पहिली गोष्ट. मग आपण त्याला यूज करतो ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर, आणि तो यूज होतो ते रिव्हर्स बायसिंग मध्ये. ग्राफवरनं तुम्हाला थोडीशी आयडिया आली असणार आहे. ठीक आहे. त्याला आपण त्यात यूज करतो ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे. क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला? आता सर मग हा जो झिनर डायोड आहे हा एक स्पेशल पर्पज जंक्शन डायोड आहे, तर हा कसा काय वेगळा बनवला जातो का डायोड्स पेक्षा? तर हो, या झिनर डायोड मध्ये जे असते ना, ती हाय डोपिंग केलेली असते. झिनर डायोड मध्ये जे आहे ना, तर झिनर डायोड मध्ये हाय डोपिंग केलेली असते. आता हाय डोपिंग म्हणजे काय? इम्प्युरिटीज. डोपिंग म्हणजे काय? इम्प्युरिटीज ऍड करणं. यात ज्या इम्प्युरिटीज आपण ऍड करतो त्या जास्त असतात, त्यामुळे काय होतंय? हाय इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड येते. त्यामुळे काय होतंय? हाय इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड येते. आता हाय इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डचा अर्थ काय? हाय इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डचा अर्थ असा की जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होते ना डोपिंग केल्यामुळे, त्यानंतर जंक्शन बनवल्यामुळे, जंक्शन बनला की एक इलेक्ट्रिक फील्ड येऊन जाते, एक डिप्लिशन रिजन फॉर्म होऊन जातो. यामध्ये तो डिप्लिशन रिजन तर ठीक आहे, डिप्लिशन रिजन ठीक आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण त्यात जी इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होते, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड, ती इलेक्ट्रिक फील्ड खूप जास्त असते. आणि इलेक्ट्रिक फील्ड जास्त असली की इलेक्ट्रिक फोर्स पण जास्त असतो. इलेक्ट्रिक फील्ड जास्त असली की इलेक्ट्रिक फोर्स पण कसा असतो? जास्त. आता याचा फरक काय पडतो? याचा फरक काय पडतो ते सांगतो तुम्हाला. चला बघा, जंक्शन ब्रेकडाऊन असतं. जंक्शन ब्रेकडाऊन म्हणजे काय? ब्रेकडाऊन म्हणजे तुटणं. जंक्शन ब्रेकडाऊन. आता जंक्शन ब्रेकडाऊन म्हणजे काय? ब्रेकडाऊन म्हणजे तुटणं. दोन टाईपचे ब्रेकडाऊन असतात आपल्याकडे. एक असतं झिनर ब्रेकडाऊन. दोन टाईपचे ब्रेकडाऊन असतात. काय काय? एक असतं झिनर ब्रेकडाऊन आणि एक असते ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन. आता ब्रेकडाऊन असतं काय ते सांगतो तुम्हाला. When reverse bias voltage of an ordinary junction diode is increased beyond the critical voltage. हा जो ग्राफ बनला होता ना, एका पर्टिक्युलर व्होल्टेज नंतर, एका पर्टिक्युलर व्होल्टेज नंतर द रिव्हर्स करंट इन्क्रीजेस शार्पली. तो रिव्हर्स करंट शार्पली इन्क्रीज झाला, आणि ह्याच व्हॅल्यूला आपण म्हणतो रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. याच व्हॅल्यूला आपण काय म्हणतो? याच व्हॅल्यूला आपण म्हणतो रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. क्लिअर? आता नेक्स्ट, दोन टाईपचे ब्रेकडाऊन असतात. एक असतं ॲव्हलॅन्ची ब्रेकडाऊन आणि एक असतं झिनर ब्रेकडाऊन. ॲव्हलॅन्ची आणि झिनर. आता झिनर आणि ॲव्हलॅन्ची मध्ये फरक काय ते सांगतो तुम्हाला मी. हे जे आहे ना, हे त्याच डायोड्स मध्ये होतं ज्यात हाय डोपिंग केलेली असते. हे त्याच डायोड्स मध्ये होतं ज्यात हाय डोपिंग केलेली असते. आणि हे जे आहे हे नॉर्मल डायोड्स मध्ये सुद्धा होतं. हे जे आहे हे कशात होतं? नॉर्मल डायोड्स मध्ये सुद्धा होतं. ठीक आहे. आता हाय डोपिंग म्हणजे काय? हाय डोपिंग केल्यावरती काय होतं? आता सांगितलं, हाय डोपिंग केल्यावरती हाय इलेक्ट्रिक फील्ड येते. हाय इलेक्ट्रिक फील्ड आली की हाय इलेक्ट्रिक फोर्सेस येतात, लक्षात ठेवा. हाय इलेक्ट्रिक फोर्सेसमुळे होते काय? आता हाय इलेक्ट्रिक फोर्सेसमुळे कोव्हॅलेंट बॉन्ड जे असतात ना आपले, कोव्हॅलेंट बॉन्ड कशाचे? डिप्लिशन लेयर मधले, डिप्लिशन रिजन मधले. तर ते डिप्लिशन रिजन मधले कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. आता मला सांगा, डिप्लिशन रिजन मध्ये कोण कोण असतात? डिप्लिशन रिजन मध्ये होल्स सुद्धा असतात आणि इलेक्ट्रॉन सुद्धा असतात, कंबाईन होऊन बसलेले असतात कोव्हॅलेंट बॉन्ड बनवून.
तर ते कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करतात आणि ते तो कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करतात, लगेच चार्ज कॅरियर्स खूप सारे अवेलेबल होऊन जातात आपल्याकडे. पूर्ण थेअरी सांगितली, बुकमध्ये पण नाही एवढा. लगेच चार्ज कॅरियर्स अवेलेबल होऊन जातात आणि मला सांगा बॉन्ड ब्रेक व्हायला लागले तर इतके सारे चार्ज कॅरियर्स, इतके सारे चार्ज कॅरियर्स येतात की बस. मग करंट काय होतं, मग करंट अचानकपणे वाढून जातो. करंट काय होतो, करंट अचानकपणे वाढून जातो. ठीक आहे. नेक्स्ट, आता अव्हेलॅन्सचे कशात होतं, नॉर्मल डायोडमध्ये. नॉर्मल डायोडमध्ये नॉर्मल डोपिंग. नॉर्मल डोपिंग म्हणजे नॉर्मल इलेक्ट्रिक फील्ड. नॉर्मल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नॉर्मल इलेक्ट्रिक फोर्स. पण याच्यात काय होतं, डिप्लिशन लेअरची विड्थ जास्त असते नॉर्मलमध्ये याच्यापेक्षा. याच्यात जे डिप्लिशन लेअर असतं ना ते पातळ असतं. याच्यात जे असतं ते डिप्लिशन लेअर ठीक असतं याच्या कंपॅरिझन मध्ये बरं का. आणि मग होतं काय, जे इलेक्ट्रॉन्स मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स येतात ना, जे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात, तर ते मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणजे काय, पी टाईप मध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आणि एन टाईप मध्ये मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात होल्स. तर इकडनं पी मधनं एन मध्ये इलेक्ट्रॉन्स जातात त्या डिप्लिशन लेअर मध्ये, अशी उलटी इलेक्ट्रिक फील्ड असते त्यामुळं. आणि मग ते जातात, डिप्लिशन लेअरची विड्थ जास्त असते, तर जसं जसं जातात इलेक्ट्रिक फील्ड आहे तर ते ऍक्सेलरेट करतात. ऍक्सेलरेट केल्यामुळे ते धडकतात इकडे कोणाला, एन टाईप मधल्या इलेक्ट्रॉन्सला. इकडे मायनॉरिटी होते ते गेले, एन टाईप मधल्या इलेक्ट्रॉन्सला कोलाइड केलं, एन टाईप मधल्या इलेक्ट्रॉन्सला कोलाइड करून ते त्यांना नॉकआउट करून टाकतात. आणि त्यांना नॉकआउट केल्यामुळे काय झालं, जो गेला तो एक, जो काढला तो दुसरा, आणि जो दुसरा गेला त्याच्यामुळे होल तयार झाला 3. म्हणजे एकामुळे 3 चार्ज कॅरियर्स तयार झाले. म्हणजे जो एक होता तो एक, दुसरा त्यांनी काढला तो, आणि तिसरा होल. अचानकपणे एकाचे 3 झाले, एकाचे 2 होणे ऐकलंय सर, एकाचे 3 होणे काय हे असं, एकाचे 3 झाले. अरे असे एक एक्झाम्पल दिलंय, असे किती काही होतात. तर याच्यात पण काय झालं, अचानक चार्ज कॅरियर्स आलेत. मायनॉरिटी चार्ज कॅरियर्सचं काय झालं, कोलिजन झालं, आणि याच्यात पण अचानक चार्ज कॅरियर्स आले, फटक करंट वाढला. फटकन करंट काय झाला, वाढला. झालं. नेक्स्ट, झिनर ब्रेकडाऊन काय असतं, व्हेन द रिव्हर्स व्होल्टेज अक्रॉस अ पीएन जंक्शन डायोड इज इन्क्रीज, the electric field across the junction increases. This results in the force of attraction on the negatively charged electrons at the junction. Covalent bonds which hold the semiconductor together are broken. Covalent bonds break झाले, मी तुम्हाला आता सांगितलं, due to this force, and electrons are removed from the bonds. इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले बॉन्ड्स मधनं अचानकपणे. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत आता कशासाठी, इलेक्ट्रिकल कंडक्शन साठी. आणि when the applied voltage is increased, the electric field across the junction also increases and more electrons are removed from their covalent bonds. त्याच्यानंतर एकदा जर ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात झाली की थोडीशी जरी आपण इलेक्ट्रिक फील्ड व्होल्टेज वाढवलं, सगळे तुटणार. Thus a net current is developed which increases rapidly with increase in applied voltage. जसा जसा व्होल्टेज वाढवला तसा तसा करंट वाढणार, आणि एकदम शार्पली. ठीक आहे. आणि झिनर ब्रेकडाऊन ऑकर होतं डायोड्स मध्ये जे हेवीली डोप्ड असतात. मी तुम्हाला सांगितलं आता थोड्या वेळा आधी, डोपिंग जास्त असते, डिप्लिशन लेअर नॅरो असतं हे पण सांगितलंय. आणि झिनर ब्रेकडाऊन डज नॉट रिझल्ट इन डॅमेज ऑफ डायोड. झिनर ब्रेकडाऊन डायोडचं डॅमेज नाही करत, हालाकी अव्हेलॅन्सचे ब्रेकडाऊन डायोडला डॅमेज करतं. अव्हेलॅन्सचे ब्रेकडाऊन डायोडला डॅमेज करतं. नेक्स्ट, आता झिनर ब्रेकडाऊनच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, यांनी उलटा डायग्राम बनवलाय. मी तुम्हाला बरोबर असा डायग्राम सांगितला होता या टाइप मध्ये. ठीक आहे, चला, या टाइप मध्ये झिनर डायोडचा सिम्बॉल असतो. आता हा ग्राफ तर आपण बघितलाय. तर हे जे ब्रेकडाऊन असतं ना, तर या ब्रेकडाऊन व्होल्टेजला आपण व्हीझेड म्हणतो. व्हीझेड म्हणजे काय, झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. व्हीझेड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. आता लक्षात ठेवा, झिनर मध्ये जे ब्रेकडाऊन होतं ना, तर झिनर मध्ये ते शार्पली येतो कर्व खूप.
कर्व कसा येतो तो आपला खूप शार्प येतो, खूप जास्त शार्प येतो, ठीक आहे. बट ॲव्हलॅन्ची मध्ये त्याचं आपल्याला इंडिकेशन मिळत असतं. ॲव्हलॅन्चीचं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ॲव्हलॅन्चचे ब्रेकडाऊन बद्दल आपल्याला इंडिकेशन मिळतं. इंडिकेशन मिळतं म्हणजे काय होतं, हे जे झिनर आहे ना, ह्या झिनरचा ग्राफ असा येतो एकदम बघा असा, आणि जे ॲव्हलॅन्चे असतं ना, ॲव्हलॅन्चेचा ग्राफ थोडासा असा येतो. म्हणजे बघा डिफरन्स तुम्हाला कळतंय लगेच. काय डिफरन्स कळतोय लगेच? डिफरन्स काय, याच्यात अचानक वाढलाय करंट आणि याच्यात हळूहळू हळूहळू वाढला. ॲव्हलॅन्चचे ब्रेकडाऊन म्हणजे लँडस्लाइड्स वगैरेचे व्हिडिओ बघितलेत. लँडस्लाइड म्हणजे पहाड पडतात, पहाड असा उभा असतो ना, असा पडतो का? नाही ना, असं कधीच होत नाही, असं कधीच होत नाही, ठीक आहे. तर होतं काय मी सांगतो तुम्हाला. होतं असं की पहाडचे वरची साईड थोडीशी ढासळते खाली, मग ढासळायला सुरुवात होते. खाली जर तुम्ही उभे तसंच बघून बघणार का ढासळत आहे? अरे नाही ना, थोडंसं सरकणार आपण तिथनं, इंडिकेशन मिळतंय आपल्याला. तर ते जे ब्रेकडाऊन असतं हळूहळू हळूहळू होतं मग फास्ट व्हायला लागतं. तर त्याला आपण म्हणतो ॲव्हलॅन्चचे ब्रेकडाऊन. काय म्हणतो आपण त्याला? ॲव्हलॅन्चची ब्रेकडाऊन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आता हा डायग्राम. आता ही जी डायग्राम आहे ना, ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुमचं सिरीज रेजिस्टन्स आणि हे तुमचं लोड रेजिस्टन्स, इथं RL, आणि हा तुमचा झिनर डायोड लावलेला असतो. आता झिनर डायोडचं काहीतरी ब्रेकडाऊन व्होल्टेज असेल, त्याला आपण VZ म्हणूया. आता काय होतं, इकडनं तुमचा अनरेग्युलेटेड इनपुट असतो, इकडनं काय असतं तुमचा अनरेग्युलेटेड इनपुट असतो, आणि इकडं तुमचा आउटपुट असतो. आता झिनर डायोड लावायचं कसं आहे, झिनर डायोड लोड रेजिस्टन्स, लोड म्हणजे आउटपुट जे काय आपलं इन्स्ट्रुमेंट आहे त्या आउटपुटला पण काही ना काही रेजिस्टन्स असेल ना, तर त्या आउटपुट रेजिस्टन्सला पॅरलली आपल्याला झिनर डायोडला लावायचं असतं, ठीक आहे. तर आपण त्याला पॅरलली झिनर डायोडला लावलं, ठीक आहे, काही विषय नाही, काय प्रॉब्लेम नाही. आता का बरं पॅरलली लावलं, याचं रिझन आहे रे, याचं रिझन आहे, असंच नसतं लावलेलं. आता हा जर तुमचा येणारा करंट असेल I आणि हा तुमचा करंट असेल IZ म्हणजे का बरं लिहितो आपण त्याला, IZ म्हणजे करंट थ्रू झिनर डायोड, आणि काहीसा करंट इकडे जाणार, काहीसा करंट इकडे जाणार, त्याला आपण म्हणणार लोड करंट. काय म्हणतो आपण त्याला? लोड करंट. तर मला सांगा, जंक्शन लॉच्या अकॉर्डिंग I इज इक्वल्स टू IZ प्लस IL असं असतं ना. जंक्शन लॉच्या अकॉर्डिंग I इज इक्वल्स टू IZ प्लस IL असं असतं, बरोबर आहे. तर आता होतं काय, व्होल्टेज रेग्युलेशन करायचंय म्हणजे करायचं काय आपल्याला, व्होल्टेज रेग्युलेशन करायचंय, याचा अर्थ आपण जे काही इनपुट येतंय जास्त, तर ते आपण आपल्या जे आउटपुट इन्स्ट्रुमेंट आहे त्याला तेवढंच गेलं पाहिजे, जास्त नाही वाढलं पाहिजे. तर होतं काय नेमकं झिनर डायोडमध्ये, झिनर डायोडमध्ये होतं असं की हा I खूप वाढून जातो. म्हणजे व्होल्टेज जर खूप जास्त वाढलंय तुमचं आउटपुट मधनं जे येतंय घरात, खूप जास्त व्होल्टेज वाढलं तर होतं काय, खूप जास्त व्होल्टेज वाढल्यामुळे प्रॉब्लेम होतात इन्स्ट्रुमेंट्सला. आता आपल्याला ते नाही होऊ द्यायचे, मग त्यामुळे आपण काय लावलंय, त्यात झिनर डायोड लावलंय आणि कसं कनेक्ट केलंय, पॅरलल केलंय लोड रेजिस्टन्सला. कालचं पॉईंट आठवतोय, लास्ट लेक्चरचा पॉईंट असा होता. तो पॉईंट की AC येतोय, मग रेक्टिफायर काय करतो, त्याला बाय डायरेक्शनल मधलं एका सिंगल डिरेक्शन मध्ये कन्वर्ट करतंय. मग कॅपॅसिटर फिल्टर लावलं होतं, ते कॅपॅसिटर फिल्टरनी काय केले, कॅपॅसिटर फिल्टरनी फ्लक्च्युएशन्स कमी केले होते, थोडेसे फ्लक्च्युएशन्स राहिलेच होते, ते फ्लक्च्युएशन्स कमी करण्याचं काम आपला झिनर डायोड करतोय, ठीक आहे. तर कसं, I खूप जास्त वाढलाय, ठीक आहे, I खूप जास्त वाढलाय. आता मला सांगा, I वाढलाय तर या दोघांची ऍडिशन पण वाढणार, I वाढलाय तर या दोघांची ऍडिशन सुद्धा वाढणार, बरोबर. आता या दोघांची मिळून ऍडिशन वाढत असते, पण जितका करंट वाढलाय, जो काही करंट वाढलाय, तो करंट झिनर डायोड घेऊन टाकतो, लोड मध्ये करंट कॉन्स्टंट राहतो. कळालं का? म्हणजे जो काही करंट वाढलाय ना येणारा, तर तो येणारा करंट जो वाढलाय तो झिनर डायोड घेतो, आणि म्हणूनच तर त्या झिनर डायोडच्या ग्राफ मध्ये असा ग्राफ जाऊन अचानक वाढलाय तो ग्राफ, कारण की त्याच्यात खूप जास्त करंट घेण्याची कॅपॅसिटी असते. आणि दुसरी गोष्ट, करंट घेण्याची कॅपॅसिटी असते तोपर्यंत ठीक आहे सगळं, आणि लोडला म्हणजे आपल्या आउटपुटला तर कॉन्स्टंट करंट चाललाय ना, हेच तर आपल्याला हवं होतं, हेच तर आपल्याला हवं होतं. कळालं की नाही कळालं? अरे कळालं की नाही कळालं?
होपसो तुम्हाला क्लिअर झाली ही गोष्ट. ठीक आहे. नेक्स्ट, आता ॲप्लिकेशन्स काय काय आहे झिनर डायोडचे. आता ते फ्लक्च्युएशन जे थोडं होत होतं ना, कालच्या लास्ट लेक्चरच्या जे आउटपुटमध्ये फ्लक्च्युएशन थोडंसं होत होतं ना, ते फ्लक्च्युएशन कमी केलं आहे आता, आणि कमी म्हणजे ऑलमोस्ट DC बनवून टाकला आहे. तर सिक्वेन्स असा होता, आधी रेक्टिफायर, नंतर फिल्टर सर्किट, आणि फिल्टर सर्किट नंतर रेग्युलेशन व्होल्टेजसाठी झिनर डायोड, असा सिक्वेन्स लक्षात ठेवा. डायग्रामसुद्धा विचारली जाते MCQजमध्ये, CETमध्ये, आणि बोर्डात पण ती डायग्राम विचारली जाऊ शकते. ठीक आहे, ती डायग्राम एकदा बघा. झिनर डायोड इज यूज्ड व्हेन अ कॉन्स्टंट व्होल्टेज इज रिक्वायर्ड. आता झिनर डायोड कधी कधी यूज होतं. झिनर डायोड तेव्हा यूज होतं जेव्हा आपल्याला कॉन्स्टंट व्होल्टेजची गरज असते. इट हॅज अ नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स सच ॲज व्होल्टेज रेग्युलेटर अँड फिक्स्ड रेफरन्स व्होल्टेज प्रोव्हायडर इन ट्रान्झिस्टर बायसिंग. ट्रान्झिस्टर काय असतं बघूया. पीक क्लिपर लिमिटर इन अ वेव्ह शेपिंग सर्किट. पीक क्लिपर लिमिटर इन वेव्ह शेपिंग सर्किट्स. प्रोटेक्टर अगेन्स्ट मीटर डॅमेजेस फ्रॉम ॲक्सिडेंटल फ्लक्च्युएशन्स. खूप साऱ्या गोष्टी डॅमेज होतात जेव्हा त्यामध्ये काय होतं, खूप जास्त फ्लक्च्युएशन्स येतात, तर ते फ्लक्च्युएशन आलेले हा झिनर डायोड ॲब्झॉर्ब करून घेतो आणि लोडला आपल्या कॉन्स्टंट आउटपुट देतो. फ्रीजवरती बघितलं असेल, आता खूप कमी झालं आहे, इनबिल्ट येतं आता व्होल्टेज स्टेबिलायझर म्हणून एक डब्बा ठेवलेला जायचा. तो स्टेबिलायझर तेच काम करायचा. यात झिनर डायोडच लावलेले असायचे स्टेबिलायझर्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट मला वाटतं फोटो डायोड होणार नाही आपला कमी वेळेत. ठीक आहे, फोटो डायोडला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. ठीक आहे. होपसो तुम्हाला सगळ्या गोष्टी झिनर डायोडच्या क्लिअर झाल्या असतील. लेक्चर संपलं की परत लगेच एकदा टेक्स्टबुक रीड करायचं. ठीक आहे. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सुटील देन वाचत राहा, रिवाईज करत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर.